अमरावतीच्या परतवाडामध्ये 13 जणांची टोळी पकडल्यानंतर आमदार प्रवीण तायडेंवरती नाव न घेता टीका केली होती। हरियाणातील काही लोक येऊन प्रहारच्या माजी आमदाराच्या निकटवर्तीयाच्या घरी भाड्यानं राहतात, त्यांचं आधार कार्ड घेतलं जात नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे, अशी टीका तायडेंनी केली। क्राईम ब्रांचनं पकडलेल्या 13 जणांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा संशय आहे आणि यावर बोलताना तायडे म्हणाले की एका कुख्यात गँगचा सदस्य इतक्या तातडीने या शहरात कशासाठी येतो याचा तपास क्राईम ब्रांच नक्कीच करेल। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। हरियाणातील काही लोक इथं वास्तव्यास येऊन एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे निकटच्या माजी आमदाराच्या निकटच्या पदाधिकाऱ्याच्याकडे भाड्याने राहू शकतात आणि कोणतं आधार कार्ड न बघता किंवा कुठलंही काही न करता हे निश्चित धक्कादायक आहे हरियाणाचे। दरम्यान या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी बच्चू कडूंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। काय झालंय ते देवेंद्रजी फडणवीस हे मुद्दामून या लोकांना सांगत राहतात, काही कुठलीही संधी सोडायची नाही। म्हणजे बच्चू कडूला कसं बदनाम करता येईल, कशा पद्धतीनं त्याच्या कार्यकर्त्याला फसवता येईल, हे सगळं षडयंत्र सीएम ऑफिस मधून चालतं। हे त्याच्यातलेच हे पिलांटू काही आरोप करत राहतात, त्याच्यानं आता त्या घटनेचा आणि त्या आमच्या कार्यकर्त्याचा काही दूरदूर संबंध नाही। आता कोणी भाड्यानं आलं तर ठेवत नाही का? तुमच्या घरी आहे, तुमच्या घरी एखादी रूम भाड्यानं द्यायची, तुम्ही ठेवले तर ते गुन्हेगार होतं का? तुम्ही गुन्हेगार करा त्याला। त्यांनी डॉक्टरचा संदर्भ दिला, डॉक्टर म्हणून ते राहिले आले आणि त्याचा अग्रीमेंट घेणं होता, दसरा होता, ते अग्रीमेंट करत होते, तितक्यात ते माहीत झालं, ते टोळी आली आणि त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही पोलीस चौकशीमध्ये, फक्त अटकाचं प्लॅनिंग। काही झालं थोडंसं झालं म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात काही हो तिकडे यांनी एवढे सगळे धंदे चालू ठेवायचे 2 नंबरचे, त्याला काहीच नाही। पण आम्ही चांगलंही करत असताना काही झालं तर फडणवीस साहेबांचे आदेशच आहे ना का यांना अटका, बच्चू कडूला बदनाम करा, त्याच्या कार्यकर्त्याला बदनाम करा आणि त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपनं आता तयारी सुरू केली आहे। भाजपच्या महाराष्ट्रातील पहिला विजय संकल्प मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडतोय। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार शिवाजी पाटील, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतोय। भाजपच्या वतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं जाणार आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं उमेदवार निवडताना कसरत करावी लागणार आहे। स्वतंत्र लढल्यास कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना, शिंदे गट अशी काटेकी टक्कर पाहायला मिळेल। नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनानं 30 सप्टेंबरला पुण्यामध्ये एका रिक्षा चालकाला धडक दिली होती। वडगाव पुलाजवळ झालेल्या या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता। दीनानाथ रुग्णालयामध्ये त्या रिक्षाचालकावर सध्या उपचार सुरू आहेत, पण या संपूर्ण प्रकरणाची गौतमीच्या टीमनं कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। तसंच अपघाताच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास पोलीस नकार देत असल्याचा आरोपही त्यांनी केला। एकंदरीत तपासावरनं कोणती पारदर्शकता आम्हाला मिळाली नाही। त्यांनी जो आरोपी जमा केलाय तो ना मला दाखवलाय, ना माझ्या काकांना दाखवलाय, ना माझ्या भावांना, ना आईला दाखवलंय। त्यांनी त्यांची हिट अँड रन त्यासोबतच अल्कोहोल कन्झम्पशन केलेलं होतं आणि तो जो त्यांनी आरोपी तिथे जमा केलेला आहे तो आरोपी आम्हाला दाखवला नाही, तो चुकीचा असल्याची, तो खोटा आरोपी असल्याचा आमचा संशय। आणि त्यावेळी त्या गाडीत गौतमी मॅडमही तिथं उपलब्ध होत्या, त्या उपस्थित होत्या असा आमचा संशय आहे। भोरपासून ते वडगाव पुलापर्यंत सगळे फुटेज पाहिजेत, सीसीटीव्ही फुटेजचे सगळे। आज पेट्रोल पंपावरती गाडी थांबली होती, पेट्रोल पंपावर त्यांनी एका साईडचं आम्हाला फुटेज दिलेले आहे, त्यांनी सगळ्या बाजूने मला फुटेज द्यावेत आणि त्यांचे सगळे कॉल डिटेल्स आमच्यापर्यंत यावेत, फक्त बाकी काहीच नाही। आणि मला संशय म्हणजे आहे ती होती त्या गाडीमध्ये आणि तो ड्रायव्हर त्यांनी उभा केलाय तो नाहीच आहे। पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे। रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी गौतमी पाटीलच्या चालकाला अटक करण्यात आली आहे। वाहन गौतमी पाटीलच्या नावानं असल्यानं तपासासाठी पुणे पोलिसांनी नोटीस दिली आहे। अपघात प्रकरणी चौकशी करण्यासाठी पुण्याच्या सिंहगड रोड पोलिसांनी कारवाई केली। कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात सकार शब्द न बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी गौतमी पाटील प्रकरणात मात्र आक्रमक भूमिका घेतली। चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत, त्यांनी उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले।
डीसीपी साहेब त्यांच्याकडे. हा ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे. खूप चला चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तुझं कोण ड्राईव्ह करत होतं त्याला पकडायला लागेल ना. पकडला, केस दाखल केली. बरं, मग तो कुठे आहे आता? मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील नोटीस द्या ती तुमच्या. मग बघा, तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसते तर तिला काय म्हणा, तू अशी गौतमी पाटील होते, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं. तुम्ही लक्ष घाला, तुम्ही लक्ष घाला. सिंधुदुर्गातील शिरोडा वेळावर समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळानं घाला घातला. बुडलेल्या 9 पैकी 4 पर्यटकांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध सुरू आहे, तर एक पर्यटक बचावला असून प्रकृती अत्यवस्थ आहे. काल रात्री शोधकार्य थांबेपर्यंत 3 मृतदेह सापडले होते, तर आज सकाळी 8 वाजता पुन्हा शोधकार्य सुरू झालं. या शोधकार्यादरम्यान आरवली सागर तीर्थ इथे आणखी एक मृतदेह सापडला. त्यामुळे आतापर्यंत 4 मृतदेह सापडले. हे सगळेजण कुडाळ तालुक्यातील पिंगुळी आणि बेळगाव जिल्ह्यातील लोंढा इथले होते. सदाशिव लाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. सदाशिव, काल सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील वेळागर शिरोडा या समुद्र किनाऱ्यावर समुद्र पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले बेळगावमधील आणि काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील पिंगुळे गावातील पर्यटक जे आहेत ते 9 पर्यटक समुद्रात बुडालेले होते. त्यातील एक पर्यटक जो आहे तो स्वतःहून पोहत पाण्याबाहेर आलेला होता. मात्र इतर 8 पर्यटकांपैकी एका पर्यटकाला वाचवण्यात यश आलेलं आहे. काल उशिरापर्यंत शोधकार्य जे आहे ते सुरू होतं. पुन्हा आज देखील 8 वाजल्यापासून हे शोधकार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं असेल तर हे पर्यटक जे आहेत हे पर्यटकांना स्थानिकांनी खोल समुद्रात जाऊ नये कारण समुद्राला उधाण असल्याचा इशारा दिला होता. तरी देखील हे पर्यटक जे आहेत ते स्थानिकांचं न ऐकता पाण्यात उतरलेले होते आणि ही जी दुर्घटना आहे ती घडलेली होती. सध्या जर पाहिलं असेल तर प्रशासनामार्फत आणि स्थानिकांच्या मार्फत हे शोधकार्य जे आहे ते सुरू आहे. त्यातील 2 पर्यटक हे बेळगाव मधील आहेत तर 2 पर्यटक हे कुडाळ मधील आहेत आणि आता शोधकार्य जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सदाशिव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. बातमी इटलीतून आहे. इटलीमधील ग्रोसेटो शहरामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये नागपूरच्या अख्तर दाम्पत्याचा मृत्यू झालाय. त्यांची एक मुलगीही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जावेद अख्तर हे नागपूरच्या गुलशन प्लाझा नावाच्या हॉटेलचे मालक आहेत. ग्रोसेटो शहरामध्ये कारचा अपघात झाला, त्यामध्ये अख्तर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांची 24 वर्षीय मुलगी या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असून जलद मार्गावरून लोकल धावतील, परंतु जलद मार्गाच्या फलाटाअभावी विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर रेल्वे स्थानकांवर लोकलना थांबा नसेल. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी दिलासा देण्यात आलाय. आता 11वीसाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. तर 7 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयांसंदर्भातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयानं दिलेली आहे. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले परंतु त्यांना प्राधान्यक्रम कनिष्ठ महाविद्यालय मिळालं नसल्यास त्यांच्यासाठी पुन्हा रिक्त जागा दर्शवल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेलेच नसेल त्यांना गुणांनुसार कनिष्ठ महाविद्यालयांचं वाटप केलं जाईल. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं महिला पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांच्या नावाचा गैरवापर करून 11 मुलांकडून तब्बल 1,33,000 रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या अल्पवयीन मुलीची पीडित तरुणांशी पूर्वीपासून ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत तिनं मुलांना धमकावत पैसे उकळले. पैसे न दिल्यास पोलीस कारवाई करेन असा धाक तिनं उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांच्या नावानं दाखवला. पीडितांपैकी एका मुलानं थेट पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांच्याशी संपर्क साधत ही बाब उघडकीस आणली. आश्चर्याची बाब म्हणजे मरकाम यांनाच या प्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती.
त्यांनी तातडीनं चिमूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अल्पवयीन मुलीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात सध्या पुढचा तपास सुरू आहे. भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींनी पाकिस्तानला इशारा दिलाय, जर जगाच्या नकाशावर आपलं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर शेजारी देशानं आपल्या भूमीवर दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं. आता पूर्वीसारखा संयम दाखवणार नाही तर जगाच्या नकाशावरूनच पाकिस्तानचं नाव पुसून टाकू, असा इशारा भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिलाय. भारताचे लष्कर प्रमुख द्विवेदी यांनी राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील सीमावर्ती भागाला भेट देऊन दहशतवाद विरोधी तयारीचा आढावा घेतला. यावेळी लष्कर आणि बीएसएफ अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. त्यांनी पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज रहा असं आवाहन केलंय. पाकिस्ताननं दहशतवाद पसरवणं थांबवलं नाही तर लवकरच ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा सुरू केला जाऊ शकतो, असंही लष्कर प्रमुख म्हणाले. अनिल अंबानींना उच्च न्यायालयानं दणका दिला. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कर्ज खात्याला फसवं म्हणून वर्गीकृत करण्याचा एसबीआयचा निर्णय होता. एसबीआयच्या आदेशाविरुद्धची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळत कर्ज खातं फसवं जाहीर करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा दिलाय. अहमदाबादमधील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटीचा आजचा तिसरा दिवस आहे. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियानं 5 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 448 धावांपर्यंत मजल मारली असून टीम इंडियाकडे 286 धावांची आघाडी झाली आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवशी सलामीवीर केएल राहुल, यष्टीरक्षक ध्रुव जुरेल आणि रवींद्र जाडेजा यांनी शतकं झळकावली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये टीम इंडिया 3 वनडे आणि 5 2020 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानावर परत येणार आहेत, कारण या दोघांनी कसोटी आणि 2020 मधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत दोन्ही दिग्गज खेळाडू दिसणार आहेत. तमिळनाडूतील कोईमतूर इथल्या एका मंदिरात एका जंगली हत्तीनं प्रवेश केल्यानं लोकांमध्ये घबराट पसरली. हत्ती अन्नाच्या शोधात जंगलातून मंदिरात आला होता. हत्ती मंदिरात प्रवेश करताच परिसरामध्ये आरडाओरडा झाला. मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक घाबरून पळून गेले. हे फोटो कोईमतूर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुंडी वेलिंगिरी मंदिराचे आहेत. हत्तीला भूक लागली होती आणि तो अन्न शोधत असताना मंदिरात पोहोचला. दरम्यान मंदिराच्या पुजाऱ्यानं वनविभागाच्या पथकाला या संदर्भातली माहिती दिली आहे. बातमी नाशिकमधून आहे. पत्नी घरी नांदायला येत नाही, त्यामुळे पतीनं भर रस्त्यात पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना नाशिकच्या म्हसरूळ परिसरात घडली. पतीनं पत्नीचे केस पकडून बेदम मारहाण केली. यावेळी नागरिक बघ्याची भूमिका घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीनं आपला गुन्हा कबूल करत माफी मागितली केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची चर्चा सुरू झाल्यानं पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.